नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. एक जवई 6 महिन्यानंतर आपल्या सासूला भेटण्यासाठी जातो आणि जेव्हा तो सासरी जातो तेव्हा त्याची सासू त्याला आपल्या घरी पाहून खूप आनंदी होते आणि रात्र झाल्यानंतर ती त्याला जेवण देण्यासाठी त्याच्या रूममध्ये जाते. मात्र तो जावई असतो तो सरळ जेवण करायला नकार देतो. सासू त्याला म्हणते की तुम्ही जेवण का करत नाही, आधी तुम्ही जेवण करून घ्या आणि त्यानंतर तुमचं जे काही इच्छा आहे ते मी पूर्ण करेल, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तेव्हा जावई बोलतो की आधी तुम्ही माझी एकदा इच्छा पूर्ण करा, त्यानंतर मी जेवण करेल. त्यानंतर सासूला देखील ते पटते आणि ती होकार देते. तिला आपल्या जावयाबद्दल या गोष्टीची काहीही कल्पना नव्हती की तो इतर लोकांपेक्षा थोडा वेगळा आहे. त्यानंतर ती आपल्या जावयाला स्वतः पूर्णपणे सोपवते. तेव्हा त्याचं हत्यार त्याच्यामध्ये अडकतं आणि पुढे जे काही घडतं ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. ही सविस्तर घटना आपण या व्हिडिओमधून पाहू. आजच्या सत्य घटनेची सुरुवात होते संभाजीनगर जिल्ह्यामधील एका छोट्याशा गावात घडलेली होती. त्या गावात विमला नावाची एक अत्यंत सुंदर महिला आपल्या घरी एकटी राहायची. कारण तिचा जो पती होता त्याचा मृत्यू साधारणपणे 15 ते 16 वर्षापूर्वी झाला होता. तिला 2 मुली देखील होत्या. त्यांच्या लग्नाची जबाबदारी तिने खूप आधीच पूर्ण केलेली होती. तिच्या मोठ्या मुलीचं नाव शीला होतं आणि तिची जी छोटी मुलगी होती त्या मुलीचं नाव ज्योती असं होतं. तिच्या दोन्ही मुली तिच्यासारख्याच दिसायला सुंदर आणि आकर्षक होत्या. जो कोणी तिला पाहताच मुलींना एकदा पाहायचा तर त्यांच्याकडे बघतच असायचा. आणि तिचा जो मोठा जावई होता म्हणजे शीलाचा पती, त्याचं नाव गणेश. गणेश हा गावातच राहून शेतीची कामे वगैरे करायचा. त्याच्याकडे 2-3 एकर शेती होती. तो शीलावर खूप प्रेम करत होता. कधीही तिला कोणत्याही गोष्टीची कमतरता जाणवू देत नव्हता आणि शीला देखील त्याच्यावर खूप प्रेम करत होती. दोघेही कधी एकमेकापासून वेगळे राहत नव्हते. आणि विमला जी होती ती आपल्या जावई गणेशला मोबाईलवर फोन करून त्याच्यासोबत बोलायची आणि त्याच्याशी बोलून तिला खूप आनंद मिळायचा. कारण गणेश हा खूपच हँडसम आणि स्मार्ट मुलगा होता आणि तो आपल्या सासूची देखील कधी कधी मस्करी करायचा आणि विमललाही त्याच्यासोबत हसणं खेळणं खूप आवडायचं. ती आपल्या छोट्या जावईला तितकं पसंत करत नव्हती तितकं ती आपल्या मोठ्या जावईला पसंत करत होती. तिला जे काही मनातलं बोलायचं असायचं ते ती फक्त गणेशला सांगायची. आणि गणेश महिन्यातूनच एकदा तरी आपल्या सासरी येऊन सासू विमलला भेटायचा आणि जेव्हा तो यायचा तेव्हा विमल त्याला भेटून खूप आनंदी व्हायची. आणि विमलच्या घरातील जी काही वैयक्तिक कामं असायची ती सगळी कामं तो गणेशकडून करून घ्यायची. आणि गणेश देखील कोणत्याही गोष्टीसाठी नकार देत नव्हता. सांगितलेले काम अगदी प्रामाणिकपणे करत असायचा. तो तिचं प्रत्येक काम करत असायचा आणि त्यामुळेच विमला त्याला खूप मान द्यायची, त्याच्यावर प्रेम करायची आणि त्याच्यासोबत आपल्या सगळ्या गोष्टी शेअर करायची. जेव्हा तिचा पती जिवंत होता म्हणजेच गणेशचा सासरा जिवंत होता तेव्हा तिच्या आयुष्यात जे काही घडलं होतं त्या सगळ्या गोष्टी ती आपल्या जावयाला सांगायची. आणि गणेशला देखील तिच्या या सगळ्या गोष्टी ऐकून मजा यायची. दोघेही एकमेकांसोबत खूप वेळपर्यंत गप्पा गोष्टी करायचे. पण मित्रांनो, जी शीला होती ती नेहमीच आपल्या विमलला सावध करत असायची. ती म्हणायची की तू गणेशपासून थोडं अंतर ठेव. गणेश हा चांगला नाही. पण सासू विमला आपल्या मुलीचं काही ऐकत नव्हती. ती तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायची. आणि गणेशच्या घरी त्याच्या नातेवाईकासोबत जमिनीबद्दल मोठा वाद होता. आणि एक दिवस गणेश आपल्या शेतात पेरणी करण्यासाठी जातो तेव्हा त्याचे नातेवाईक तिथे येतात आणि त्याच्यासोबत भांडण करतात. त्या भांडणानंतर त्याच्यावर केस दाखल होते आणि त्या मारामारीच्या केसमध्ये गणेशला जेलमध्ये जावं लागतं. तेव्हा तो जेलमध्ये जातो. तेव्हा विमला आपली मुलगी शीलाला आपल्या घरी बोलावते आणि गणेश जेलमध्ये शिक्षा भोगत असतो. तो जमीन मिळवण्याचा खूप प्रयत्न करतो पण त्याला जामीन मिळत नाही. गणेशची एक मोठी बहीण देखील होती जी त्याला जामिनावर बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न करत होती. पण प्रत्येक वेळी त्याचा जामीन नाकारला जात होता आणि त्यामुळे त्याला बऱ्याच दिवसापर्यंत जेलमध्ये राहावं लागलं होतं. आणि त्या काळात त्याची बायको सीमा आपली आई विमलसोबत राहत होती. आणि एक दिवस विमलची जी मुलगी होती, छोटी मुलगी, दिल्लीवरून फोन करते कारण तिचा नवरा दिल्लीमध्ये काम करत होता. तो एक प्रायव्हेट नोकरी करत होता आणि त्याने तिथे भाड्याने घर घेऊन ज्योतीला सोबत ठेवून घेतलं होतं. ज्योती आपल्या आईला फोन करून म्हणते की आई, माझी तब्येत खूप खराब आहे, माझी काळजी घेण्यासाठी इथे कोणी नाही आणि माझा नवरा कामात खूप व्यस्त असतो, त्यामुळे तू दिल्लीला माझ्याकडे येऊन राहा. हे ऐकल्यानंतर विमला आपल्या मुली शीलाला सांगते, तुझी लहान बहीण आजारी आहे त्यामुळे मला दिल्लीला जावं लागेल. तेव्हा शीला म्हणते, ठीक आहे आई, तू जा, मी इथं सगळं सांभाळेल. आणि दुसऱ्या दिवशी विमल ट्रेनने दिल्लीला निघून जाते. ती तिथे जवळपास 3 महिने राहत असते आणि त्या काळात शीला आपल्या माहेरी एकटी राहत होती. आणि त्यानंतर तिचा संपर्क तिची लहान बहीण ज्योतीच्या नवऱ्यासोबत होतो.
आणि मग जेव्हाही कामातून मोकळा वेळ मिळायचा तेव्हा तो शीलाच्या मोबाईलवर फोन करून तिच्यासोबत बोलायचा आणि बोलता बोलता दोघांमध्ये हसणं खेळणं सुरू झालं. इकडे गणेश जेलमध्ये शिक्षा भोगत होता. त्याला याची काही अजिबात कल्पना नव्हती की त्याच्या जेलमध्ये गेल्यानंतर त्याची बायको शीला रोज आपल्या दाजीसोबत फोनवर बोलते. अशाच प्रकारे 3-4 महिने निघून जातात. तेव्हा शीला त्याच्याशी नीट बोलत नाही. तेव्हा गणेश हा तिच्यावर खूप रागावतो. तो म्हणतो, शीला तुला काय झालंय? तू माझ्यासोबत नीट का बोलत नाहीस? तू सतत फोनवर का राहतेस? फोनवर का बोलतेस? मला खरं सांग. पण शीला त्याला काही सांगत नाही. त्यामुळे गणेशला आता तिच्यावर संशय येऊ लागतो. तो मनात विचार करू लागतो, मी 4 महिने जेलमध्ये होतो. कदाचित ह्या काळात हिचं कोणासोबत तरी अफेअर सुरू झालं असेल. आणि मग एक दिवस रात्री साधारण 12 वाजता शीलाच्या मोबाईलवर फोन येतो. गणेश तो फोन उचलतो आणि समोरून जे काही बोललं जातं हे ऐकून तो थक्क होतो. कारण तो फोनवर बोलणारा व्यक्ती ज्योतीचा नवरा होता आणि त्यानं जी भाषा वापरली होती ती अगदी नवरा बायकोमध्ये होणाऱ्या मजाकसारखी होती. हे ऐकून गणेशला समजलं की त्याची बायको शीला आणि तिच्या बहिणीचा नवरा यांच्यामध्ये शरीरसंबंध सुरू आहे. हे सत्य कळल्यानंतर गणेश खूप दुखावतो. दुसऱ्या दिवशी तो सकाळी शीलासोबत बोलणं बंद करतो. तो तिच्यावर खूप रागावलेला असतो. आणि त्याचवेळी विमला देखील आपल्या गावात परत येते. आणि मग जेव्हा विमला आपल्या घरी परत येते तेव्हा एक दिवस संध्याकाळी ती आपल्या जावईला गणेशला फोन करते आणि त्याला विचारते की जावई तुम्ही जेलमधून कधी बाहेर आलात? तेव्हा गणेश म्हणतो, मला बाहेर येऊन साधारणपणे 3-4 दिवस झाले आहे. तेव्हा विमला म्हणते, जावई मला तुम्हाला पाहायची खूप इच्छा आहे. तुम्ही जेलमध्ये गेल्यापासून एकदाही भेटायला आली नाही. आता जेलमधून बाहेर आले तर माझ्याकडे येत जा. तेव्हा गणेश म्हणतो, मी तर जेलमध्ये होतो पण तुम्ही तरी मला भेटायला येऊ शकत होत्या. पण तुम्ही तर तुमच्या लहान मुलीकडे व्यस्त होत्या. तेव्हा विमल म्हणते, मी काय करू? ज्योतीची तब्येत खूप खराब होती. त्यामुळे मला दिल्लीला जावं लागलं. पण आता ती ठीक आहे. आणि दुसऱ्या दिवशी गणेश सासरी जाण्याचा निर्णय घेतो. तो व्यवस्थित तयार होऊन आपल्या सासूला भेटायला सासरी जातो. तेव्हा तो सासरी पोहोचतो. तेव्हा सासू विमला त्याला पाहून खूप आनंदी होते. ती लगेच त्याच्यासाठी नाश्त्याची व्यवस्था करते. मात्र गणेश नाश्ता करण्यासाठी नकार देतो. कारण तो अजूनही तिच्यावर नाराज असतो की ती त्याला जेलमध्ये भेटायला आली नव्हती. विमला त्याला समजावते पण तो काही ऐकायला तयार नव्हता. अशाच प्रकारे संध्याकाळ होते आणि मग रात्र होते. गणेश काही न खाता एका खोलीत जाऊन झोपतो. रात्री उशिरा सासू विमला त्याला उठवण्यासाठी त्याच्या खोलीत जाते. ती त्याला उठवते पण तो म्हणतो, मला भूक नाही. तेव्हा विमला विचारते, तू असं का करत आहे? तेव्हा गणेश म्हणतो, तुमची मुलगी माझ्यासोबत नीट वागत नाही. ती सतत फोनवर असते. सासू विमला आश्चर्यचकित होते आणि ती म्हणते, ती कोणासोबत बोलते? तेव्हा गणेश सांगतो, ती तुमच्या लहान जावयासोबत बोलते. हे ऐकून विमला हादरते. ती म्हणते, शक्यच नाही. तेव्हा गणेश म्हणतो, मी स्वतः ऐकलं आहे. मी त्यांचा फोन पकडला आहे. हे ऐकल्यावर विमला खूप घाबरते. ती म्हणते, जर असं असेल तर मी तिला सुधारेल. पण आधी तुम्ही जेवण करा. पण गणेश म्हणतो, मी तुमचं घरचं जेवण खाणार नाही. विमला त्याला खूप समजावते पण तो ऐकत नाही. शेवटी गणेश एक अट ठेवतो. तो म्हणतो, जर तुम्ही माझी अट मान्य केलीस तर मी जेवेल. विमला विचारते, काय अट आहे? तेव्हा गणेश म्हणतो, तुम्हाला माहीत आहे का, मी 4 महिने जेलमध्ये होतो. त्या काळात माझं मन खूपच बेचैन झालं आहे. त्यामुळे तुम्ही माझ्यासोबत एकदा वेळ घालवा, मग मी जेवेल. हे ऐकून सासू विमला थोडी विचारात पडते पण म्हणते की ठीक आहे, आधी तू जेवण कर, मी तुझी इच्छा पूर्ण करेल. आणि त्यानंतर गणेश जेवण करतो. पण विमलला गणेशबद्दल काही खास गोष्टी माहीत नव्हत्या. शीला कधीच आपल्या नवऱ्याबद्दल अशा गोष्टी आपल्या आईला तिने सांगितलेल्या नव्हत्या. कारण विमलाने तिला तसं बोलण्याची संधी कधीच दिलेली नव्हती. आणि मग विमला गणेशमध्ये वेळ घालवण्यास तयार होते. तेव्हा अचानक अडचण येते. गणेश घाबरतो. तेव्हा विमला त्याला शांत करते आणि म्हणते, घाबरू नको, मी एक अनुभवी महिला आहे. थोडा वेळ शांत राहा, ठीक होईल. आणि मग परिस्थिती सामान्य होते. त्यानंतर गणेश खूप खुश होतो आणि विमला देखील त्याच्यापासून खूप आनंदी होते. दोघेही आपापल्या खोलीत जाऊन झोपतात. सकाळी गणेश विमलाकडे येतो आणि म्हणतो, आता माझी इच्छा पूर्ण झाली आहे, त्यामुळे मी घरी जाईल. पण विमला म्हणते, अजून काही दिवस थांबा. गणेश तिचा ऐकतो आणि तिथे जवळपास 1 आठवडा राहतो. त्या आठवड्यात दोघांमध्ये अनेक वेळा संबंध होतात. त्यानंतर गणेश समाधानी होऊन जातो आणि आपल्या घरी परततो. जेव्हा तो घरी येतो तेव्हा शीला त्याला पाहून खूप खुश होते. तिला आता तिची चूक समजलेली असते. ती पुन्हा आपल्या नवऱ्यासोबत राहायला तयार होते. दोघे पुन्हा एकत्र येतात आणि त्यांचं नवीन नातं, नवीन आयुष्य सुरुवात होते. त्यानंतर त्यांना एक मुलगा होतो. दोघे सुखाने राहू लागतात आणि गणेश अधूनमधून आपल्या सासरी देखील जात असतो. तर मित्रांनो, अशा या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.
भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.